मुखेड न्यूज 24, गावाकडची खबर ग्लोबल नजर, गावचा आवाज जगभर पोहोचवणारा मुखेड न्यूज 24. मुखेड न्यूज 24 या न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आणि आपण पाहत आहात मुखेड न्यूज 24. आज विद्यानिकेतन पब्लिक स्कूल कमळेवाडी येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यानिकेतनचे प्राचार्य सोपानराव शिंदे सर हे होते. तर आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून मराठी विभागाचे प्रमुख माननीय चंद्रकांत गायकवाड सर, माननीय किशनराव आगलावे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. तर यावेळी ज्येष्ठ शिक्षक अंकुश गायकवाड सर आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख यशवंत बोडके सर यांचीही उपस्थिती होती. प्रथमतः महामानवांच्या प्रतिमेचं पूजन आणि पुष्पहार अर्पण करून महामानवांना आजच्या दिवशी अभिवादन करण्यात आले. यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली अत्यंत प्रसिद्ध अशी माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होते काहिली ही लावणी ऐकवण्यात येऊन कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रेम कासारे, कुमारी आरुषी जाधव, कुमारी जानवी धरपडे या बालविद्यार्थ्यांची भाषणे झाली. तर यावेळी वक्ते माननीय किशनराव आगलावे यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनचरित्रावर आपले विचार व्यक्त केले. तर माननीय चंद्रकांत गायकवाड यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा वेध आपल्या भाषणातून घेतला. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख यशवंत बोडके यांनी केले. तर अध्यक्षीय समारोप प्राचार्य सोपानराव शिंदे यांनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी वैशाली मोरे हिने केले. तर आभारही कुमारी वैशाली मोरे हिने मानले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थिनी, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकांनी पदवी दिलेले लोकशाहीर होते. त्यांनी लावण्या लिहिल्या, पोवाडे लिहिले, कथा लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या आणि प्रवास वर्णन पण लिहिलं. त्याचं साहित्य क्षेत्रामध्ये उत्तुंग योगदान आहे. रशियापर्यंत त्यांनी प्रवास करून भारताची मान उंचावण्याचं काम केलेलं आहे. अण्णाभाऊ साठेंनी लावण्या लिहायच्या आणि विठ्ठल उमप यांनी गायन करायचं. त्यांच्याबद्दल सर बोलतील. मी तुम्हाला थोडक्यामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याबद्दल 2 शब्द सांगेन. त्यांना लोकमान्य ही पदवी लोकांनी बहाल केलेली होती, कारण लोकनेता होते. लोकांच्या मनामध्ये त्यांनी घर केलेलं होतं. त्याच्यामुळे त्यांना लोकांनी लोक मान्यता दिली, म्हणून ते लोकमान्य टिळक बनले. ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये लोकमान्य टिळकांचं एक युग अवतरलेलं होतं. त्या युगाला टिळक युग सुद्धा होता. 1856ला 23 जुलैला त्यांचा जन्म झाला आणि आजच्या दिवशी ते 1920ला निवड झाली. एवढ्या कमी कालावधीमध्ये त्यांनी ब्रिटिशांना सळोगी पळो करून सोडलं. आणि ते लोक वर्गमित्र होते. वर्गमित्र असल्या कारणानं ते साहित्यिक होते आणि भारतामध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये मोठा लढा गांधीजीच्या लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली लढला जात होता. तेव्हा दोघांच्या मध्ये चर्चा व्हायची, टिळकांच्या मध्ये आणि आगरकरांच्या मध्ये. टिळक हे स्वातंत्र्यासाठी आग्रही होते, म्हणजे त्यांना राजकीय स्वातंत्र्य हवं होतं, ब्रिटिशांना इथून घालवायचं होतं. पण आगरकर टिळकांना थांबवायचे, म्हणायचे टिळक तू कसलं स्वातंत्र्य मागतोस? तू जर राजकीय स्वातंत्र्य मागत असतील तर माझ्या मतानं काही योग्य नाही. तर आगरकरांना सामाजिक स्वातंत्र्य हवं होतं, सामाजिक सुधारणेचं स्वातंत्र्य हवं होतं. खऱ्या अर्थानं आज आपण स्वातंत्र्य जरी झालो तरी सामाजिक स्वतंत्रता अद्यापही आपल्याला आलेली नाही. आगरकरांची जी मनातली संकल्पना होती ती आजही आपण पूर्ण केलेली नाही आणि मला वाटतं अजून 100 वर्ष सुद्धा आपण पूर्ण करू शकत नाही. कारण ही सामाजिक स्वतंत्र लोकशाही आम्ही स्वीकारली. टिळकांच्या नंतर, गांधी युगाच्या नंतर आम्ही स्वतंत्र झालो, पण खऱ्या अर्थानं आम्ही खरेच लोकशाहीचे फळे चाकतो आहोत का याचं चिंतन करणं फार अवघड आहे. लोकशाहीनं फक्त डोक्यावर बुरखा बांधलेला आहे.
आतमधून हुकुमशाही आजही चालू आहे. पदोपदी आपल्याला त्याचे अनुभव पाहायला मिळतात. मी त्यावेळच्या तुम्हाला खोलात जाऊन काही सांगणार नाही, कारण तो विषय पटणाराही नाही आणि समजण्यासारखाही नाही. पण लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांना घालवण्यासाठी एक मराठा केसरी हे वर्तमानपत्र काढले आणि त्याच्यात त्यांनी लेख लिहिला, सरकारचे डोके ठिकाणावर आहे. हा लेख लिहून त्याच्या सदरामध्ये ब्रिटिशांचे कच्चे दुवे मांडले. तेव्हा तो लेख ब्रिटिश अधिकाऱ्यांनी वाचला आणि लोकमान्य टिळकांच्या बद्दल ब्रिटिशांच्या मनामध्ये एक द्वेष भावना निर्माण झाली. त्यांना अटक अनेक वेळेला केली ब्रिटिशांनी. लोकांच्या मध्ये असे लेख लिहून त्यांनी जागरण केलं. दबाव बसलेले होते. तुम्हाला कळण्यासाठी सगळ्यांना माहिती आहे किस्सा, तरी पण लहान मुलांना माहिती नाही म्हणून सांगतो. त्यांच्या बाजूला एका मुलांनी टरफलाच्या शेंगा काउंटर होऊन टाकले. शिक्षक आले, लोकमान्यांना उठवलं, ते पोरामध्ये हे टरफल उचल. लोकमान्य टिळकांनी करारीपणे जबाब दिला, लहान असताना मी शेंगा खाल्ल्या नाहीत आणि मी टरफल उचलणार नाही. शिक्षकांना एवढ्या जबर शब्दांमध्ये लहान असताना विद्यार्थी सांगतो, याचाच अर्थ मुलाचे पाय. आणि सरळ सरळ माझा विषय आहे. मला बोलायचं आहे अण्णाभाऊ साठेंबद्दल. तसा अण्णाभाऊ साठे हा माझा थोडासा जवळचा विषय आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्यावेळेला आम्ही अख्खा महाराष्ट्र एकत्र येऊन काम करत होतो, त्यावेळेला सुद्धा मला लोक ओळखून 10वीची कविता तू झालास मुख समाजाचा नायक शिकवायला लावायचे. ते शिकवल्याच्या नंतर 9वीचा अभ्यासक्रम सुरू झाला की लोक म्हणाले, सर अण्णाभाऊ साठे तुमच्याशिवाय तर कोणी शिकवू शकत नाही, तुम्ही शिकवा. नियोजन मंडळाचे UGCचे अध्यक्ष ते म्हणतात की असं का होतं, असं का होतं, तर इथली जी व्यवस्था आहे ती त्या पद्धतीची आहे. आणि इथला व्यवस्थेतला अत्यंत खालचा जरी माणूस असला तर त्याला कधी कधी तो माणूस त्याच्या खालच्या माणसाला, वरच्या माणसाला कधी कधी खालचा वरचा अशा पद्धतीने संबोधत असतो. हे दुःख मी का सांगतोय, हे माझं रडगाणं नाही, ह्या पाठीमागची पार्श्वभूमी आहे. आणि ती पार्श्वभूमी कुठं असेल तर ती अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये. ज्यावेळेला आपलं दुखणं अतीव पद्धतीनं तितक्याच तीव्रतेनं लोकांच्या समोर येतं, त्यावेळेला ते जागतिक दर्जाचं होतं. म्हणून ज्ञान द्यायचं कार्य करू लागलो. आता सरांना कधी येणार आहे ना